आपला कदाचित घेईल आपला हात संग 7,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं निघाला मोठ्या तयारीनं निघाला मोठ्या तयारीनं 7,000 सैन्य हातीदळ घोडदळ पायदळ दारू गोळा सामानासहित निघाले पण शंका या लागली भीती वाटायला लागली म्हणून आपलं भविष्य पाहण्यासाठी काजीला बोलावून घेतला आपण भटजी बुवा म्हणतो बरं का भविष्य पाहण्यासाठी काजीला बोलावलं काजीनं आपलं बाळ उघडलं तो काय म्हणतो खान साहेब आप शकून आलेला आहे आपण जाऊ नये आपल्याला दगा होणार आहे दगा हा शब्द ऐकतात खानाचा क्रोध खवळला दात खाऊन धरलं मुंडीला काजीच्या मुंडीला धरता तो काजी तडफडायला लागला अल्लाह मुझे बचाव खानानं काजीची मुंडी धरली पिळल्यावर काजी जागच्या जागीच क्वाक झाला अहो एका हत्तीच्या ताकदीचं सामान्य होतं का पुढे जाणार एवढ्या त्याची एक आवडती बायको आलेली आहे आता आवडती म्हणल्यानंतर नावडती असायला पाहिजे बरोबर आहे ना अफजल खानाच्या बायका किती होत्या हो तुम्ही सांगा आम्ही ओळखतो अरे वा म्हणजे मी सांगितल्यानंतर तुम्ही ओळखणार अफजल खानाच्या बायका होत्या 64 ही लाडकी बायको आली आणि विनवाय लागली नाथ काजी सांगतात ते बरोबर आहे आपशकून आलेलं आहे आपण जाऊ नये मी तुमच्या पाया पडते हो पुन्हा खानाच्या तळपायाच्या गमस्ता याला आवडत्या बायकोच्या एकच दात खाऊन कान कोंबडी फडफडते अशी फडफडली ते जाग्यावरच आता राहिलेल्या 63 बायका काय केल्या विजापूरला कोण कोण गेले अरे वा लहान मुलांनी हात वर केला त्या माऊलीने हात वर केला सगळे जाऊन आला असं आज आपण गेलो तर त्या विहिरीचं नाव आहे खून बावडी किंवा अफजल बावडी एके ठिकाणी नोंद असे आहे माझं काय बरं वाईट झालं तर यांना कोणी त्रास देऊ नये किंवा दुसरा उलटा विचार केला असेल त्या विहिरीमध्ये बुचड्याला धरून बुडवून मारला एवढं नीच होतं जात असताना पहिल्याच मुकाममध्ये ढालगाज नावाचा जो मानाचा हत्ती होता तो मरण पावला पण डगमगलं नाही शक्तीची घमेंड होती दुसरा हत्ती मागवला आणि पुढे निघाला कुठं तुळजापूरला धडक मारली भवानी भरडली जाळपोळ केली कापली गाय या कापली गाय या समयात कापली हो गाय या कापली हो गाय या समयात नंगाचे घातला तुझा घोडा नंगाचे घातला तुझा घोडा नंगाचे घातला तुझा पोरा खान तुळजा भवानीच्या समोर गेला कौन तुलजा भवानी बताओ तुम्हारी करामत नहीं बताएंगे हम बताएंगे हमारी करामत ले आओ म्हणतात काळा कुट्ट माणूस हातामध्ये सुटकी घेऊन आला खानानं तुळजा भवानीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले नुसते तुकडे नाही केले एका जात्यामध्ये घालून भरडले 33 कोटी दैवतांनी साधू संतांनी ऋषी मुनींनी ज्या गोमातेला वरदान दिलं स्वतः दैवतांनी प्रवेश केला त्या गोमातेची हत्या केली विजापूर पासून तुळजापूरला पोहोचेपर्यंत
जी जी गावं दिसतील ती जाऊन भस्मसात केली. अनेक भगिनींच्यावरती अन्याय केला, लुटमारी केली. असं करीत तो इथं येऊन पोहोचला होता. आणि खान तिथून आता निघाला. कुठं निघाला? पंढरपूरच्या बाजूला. पंढरपूरच्या वडवे लोकांनी विचार केला, तुळजाभवानीची ही अवस्था झाली, आपल्या पांडुरंगाचं काय होणार? रुक्मिणी आईसाहेबांचं काय होणार? त्यांनी पांडुरंगाची मूर्ती आणि रुक्मिणी आईसाहेबांची मूर्ती एका पेटीमध्ये पॅक केली, देवगावच्या विहिरीमध्ये नेऊन बुडवली, अशी नोंद आहे बरं का. खान पंढरपूरमध्ये येतात, याच्या कानावर आवाज आला, पुंडलिक पंढरनाथ भगवान की जय. विठोबार कुमार पुंडलिक शब्द ऐका, पुंडलिक शब्द ऐकला, खानाचा क्रोध घाबरला, खानाचा क्रोध घाबरला, उतरिले कान पुंडलिकाला, भाग्य बुडला सारा. पुंडलिक हा शब्द ऐकतात, खानाच्या तळपायाच्या मस्तकात गेली. पुंडलिकाची मूर्ती उचलली आणि ती चंद्रभागेमध्ये फेकून दिली. पंढरपूरमध्ये नंगानाच घातला आणि इथून खान आता शिखर शिंगणापूरच्या बाजूला वळलेला आहे. शिखर शिंगणापूरचा महादेव, महादेवाची विटंबना केली. या ठिकाणी नंगानाच घातला आणि खान तिथून आता वाईला आलेला आहे. थोडा थोडा विषय मांडतो. वाईमध्ये येतात गणपती बापाकडे न जाता याचं विचार चक्र सुरू झालं. तुळजाभवानीची मूर्ती फोडली, तिच्या समोर गाय कापली, भर दिवसा मुली बाळींची आबरू लुटली. पंढरपूरमध्ये नंगानाच घातला, महादेवाची विटंबना केली, गावाच्या गाव जाऊन भस्मसात केली. आता हे का केलं होतं? हा होणारा नंगानाच बघून शिवाजी आपल्याला सामोरी भेटायला येईल, पण एवढं करून शोभा समोर येत नाही म्हणल्यावर याचं विचार चक्र सुरू झालं बरं का. जेवढं शक्तीनं होतं तेवढं बुद्धीनं पण होतं बरं का. यानं आदिलशहाच्या सहीची खोटी फरमानं काढली आणि त्या परिसरातील जाधव, देशमुख, खोपले, देशपांडे यांच्या नावावरती लिहिली. पत्राचा मजकूर होता, तुम्ही जर आम्हाला मिळालात तर तुम्हाला जीवदान दिलं जाईल, वतन दिलं जाईल, नोकरी दिली जाईल, सरदारकी दिली जाईल, आणि तुम्ही जर आम्हाला नाही मिळालो तर तुम्हा सर्वांची कत्तल केली जाईल. मावळे फितूर झाले का हो? रात्रीत उडी मारते इकडल्या खुर्चीत ना तिकडल्या खुर्चीत. निंदा नाही बर का, फार अवस्था बेकार व्हायला लागली. नका दगा फटका करू, शांत राहा. त्यांनाही फसवू नका, यांनाही फसवू नका. प्रसंग बघा, एकच त्याच्यामध्ये देशद्रोही निघाले. कोण हो? काय नाव त्याचं? कोणतरी सांगा की. खंडोजी खोपडे देशमुख. एकच फितूर झालं, तरमी बाण मुलं घेतली, बायका पोरं घेतली, वाईला आलं आणि खानाला मुजरा केला. एवढं करून लोक आपल्याला भेटत नाहीत, येत नाही, शोभा भेटत नाही म्हणल्यानंतर यानं दुसरी योजना केली. वकील निवडला. कोण होता वकील? कृष्णाजी भास्कर भरात.
सुद्धा सामील होत होते. ह्या देशात चांगल्या माणसांना किंवा देशाला गालबोट लावणारे हे आमच्यातलेच आहेत बरं का बाळगोळे. त्यांच्यापासून सावध राहायला हवं. प्रसंग बघा. कृष्णाजी भास्कर भला वकिला शिवबाला पुरता फसवायला शिवबाला पुरता फसवायला कृष्णाजी भास्कर प्रताप गडावरती आला. शिवाजी राजाला मुजरा केला आणि खानाचा लतुडा राजांच्या हाती दिला. राजांनी पाहिलं काय, फक्त हात लावला म्हणजे स्वीकारला आणि राजे बोलून गेले. मग काय विचार आहे आपला? राजे, तुम्ही वैर वाढवू नये. खानाचे घेतलेले किल्ले परत करा आणि तुमचे आबासाहेब जसे त्यांच्या दरबारात नोकरी करतात ना, अशी एखादी नोकरी मिळवा. राजे किंचित हसले. कृष्णाजी भास्कर, तुम्ही वडीलधारी माणसं, ज्ञानी माणसं, बुद्धिमान माणसं, मला एक सांगा, आतापर्यंत खानानं केलं ते तुम्हाला पटलं का? तुळजाभवानीची मूर्ती फोडली, तिच्या समोर गोमातेची हत्या केली, भर दिवसा मुलीबाळींची आबरू लुटली, पंढरपूरमध्ये नंगा नदी घातला, महादेवाची विटंबना केली. हे केलेलं कृत्य तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू. वकील गप्प झाला, खानी मान घातली आणि मोकाट्यानं निघून गेला. पण राजाने आता वकील कोण निवडला? ज्याचा वकील चांगला त्याचा कज्जा जिंकला असं म्हणतो. गोपीनाथ पंत बोकील. गोपीनाथ वकिला पुला धाडून दिला, खानाला पुरता फसवाया, खानाला पुरता फसवायला खानाला पुरता फसवाया, खानाला पुरता फसवायला गणिमी कार्याचा देता राजा पंत बोकील वकील गुप्त खलबत झाली. वकील धूर्त होते, बुद्धिमान होते. खानाशी कसं बोलायचं, खानाला गोड बोलून त्याला फसून प्रतापगडाच्या पायथ्याला कसा आणायचा, हे राजा आणि वकिलांचं बोलणं झालं होतं बरं का. गोपीनाथ पंत वकील वाईला आले, खानाला मुजरा केला. राजांच्याकडे शक्ती अपुरी होती बरं का, पण युक्त्या खूप होत्या, बुद्धिमान होते. वकिलानं राजांचा लकोटा खानाच्या हातात दिला, थोडक्यात पत्र हातात दिलं आणि गोड बोलायला लागले. खान साहेब, खूप मोठं तुमचं नाव आहे, फार मोठे शक्तिशाली आहात, फार मोठे योद्धे आहात, अफाट सैन्य तुमच्याकडे आहे. आमचे राजे तुम्हाला फार भीतात, ते तुम्हाला वडिलकीचा मान देतात. किती गोड बोलत होते बघा. खानाच्या हृदयापर्यंत भेडावं असा वकील बोलत होते. खानाला गुदगुल्या व्हायला लागल्या हो. कारण दुसऱ्याला जर काबीज करून घ्यायचं असेल, त्याचं मन जिंकायचं असेल, तर राजांनी सांगितलं होतं माथ्यावरती काय ठेवायचं?
बर्फ, शांत डोकं ठेवायचं. जिभेवर काय ठेवायचं? साखर. गोड बोलले, हे सगळं खानाच्या हृदयात शिरायला लागलं. आमचे राजे खूप तुम्हाला भेटतात, तुम्हाला वडिलकीचा मान देतात, पण खासाब जसं आपण वाईला आलात ना, असं जर प्रतापगडाच्या पायथ्याला जर जावळी खोऱ्यात आलात तर फार बरं होईल. एवढं ऐकल्यानंतर खानानं दाढीवर हात फिरवला. 60,000 सैन्य, हातीदळ, घोडदळ, पायदळ हे सगळं प्रतापगडाच्या पायथ्याला घेऊन जाण्यासाठी तयार झालं. कशासाठी हो? एका शिवबाला पकडायसाठी, मानाचं बक्षीस मिळवण्यासाठी. आता मला सांगा, जी जी मंडळी प्रतापगडाला गेले त्याने हात वर करा. वा वा, बऱ्यापैकी. त्यावेळेचा प्रसंग कसा असेल? आज जर वाईतून महाबळेश्वरला जात असताना गाडी जाते का नाही भीती वाटते, गेली तर परत येते का नाही भीती वाटते. आता रस्ता झाल्या हो, त्या दरी कपारीतून झाडी जंगलातून जात असताना एका शिवबाला पकडायसाठी जर खान निघाला असेल, काय अवस्था झाली असेल. खान निघाला, तयारी केली, आमच्या वकिलांनी राजांना मुजरा केला आणि राजांना सांगितलं, राजे सावध, खान तुम्हाला भेटण्यासाठी नाही आला, तो दगाबाजी करण्यासाठी आलेला आहे. तो जर भेटायसाठी आला असता तर इतकं सैन्य काय कामाचं. तुमच्या वडिलांना काही करण्यामध्ये टाकला हात होता बारीक. तुमचे वडील बांधू थोरले संभाजी राजे यांना मारायला कारणीभूत हात होता. सावध रहा, भेटीला जात असताना आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन जा. आणि म्हणून राजे हुशार होते. राजे किती धूर्त होते पहा. भवानी मातेचा आशीर्वाद मिळतात. भवानीचा होता आशीर्वाद, भवानीचा होत वरदान शिवा हरला. दारीदार चिकत साऱ्या अंग भरल्याला, त्यावरून मी लांब तरी धागा त्याने घातला. पोलादात शिवस्तन गुण केला पाहिला. वाघ नक्क्या पोलादी धरल्या डाव्या पंजाला. लटकावली भवानी संशोध डाव्या कमरेला. भवानीचं घेत दर्शन, तुझाईला केलं बंधन. आशीर्वाद त्यांचा मिळवून शिवराय चालले निगडीन. किंवा भाल्या संभाजी गावची वीर संघटनेला राजे भेटीसाठी चाललेले. पण या अगोदर राजांनी खानाला निरोप दिला होता आमच्या वकिलाकडून, लक्षपूर्वक. आम्ही भेटीसाठी एकटेच जात आहोत. भेटीसाठी खानाला एकट्यालाच यायला सांगायचं. कदाचित त्या शामियान्यामध्ये दगाबाजीचा तर प्रसंग वाटला तर गडाच्या टोकावरती मावळ्यांना इशारा देण्यासाठी, तोटेचा इशारा देण्यासाठी संभाजी कावजी कोंडाळकर थांबले होते. हा संभाजी कावजी कोंडाळकर कसा होता बाळ? एक तोपेचा गाडा ओढण्यासाठी 2 रेड्याचा एक हत्ती लागायचा. पण हा बहादर तोपेचा गाडा एकटा ओढायचा. पूर्वीचा मावळा कसा होता बा? शत्रूला डांबून ठेवलं तर गज मोडून बाहेर येण्याची ताकद होती. लोखंडी पार जर हातामध्ये धरली तर वाकवला तर 4 चाकडा बनायचा. पितळाचा तांब्या जर हातामध्ये धरला तर दाबला तर कानोला बनायचा. आता प्लास्टिकचा नव्हे, हा पितळाचा तांब्या सांगतोय. आता मला सांगा, गज मोडून बाहेर येणार आमचा मावळा कुठं? लोखंडी पार वाकून 4चा आकडा करणारा मावळा कुठं? आणि गुडघ्याचा म्हणजे ऊस मोडताना गुडघ्याची वाटी बाजूला जाते तो मावळा कुठं? वीरांचा शुरांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर असला पाहिजे. स्फूर्ती घेतली पाहिजे, आरोग्य सांभाळलं पाहिजे. बाळांनो, तुम्ही आता कितवीला आहात?
चौथी पाठीमागचे, त्याच्या पाठीमागचे. अरे बाळ, तुमच्या एवढं असताना आम्ही पहिलीत होतो. आता 65 वर्ष झाली, आहे का अजून कोण खेळणारा? का म्हणतो आम्ही सांभाळले बरं का, आणि सांभाळावं लागेल. आजपर्यंत तंबाखू, चुना, पान सुद्धा कोणी दिलेलं खाल्लं नाही. आमच्या तरुणांच्या तोंडामध्ये बघा, दिवसभर तोंड भरून गुटखा मावा. त्यासाठी शरीर दिलं का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शरीर उत्तमच अंगले, यात एकही मिळणार नाही बरं का. ज्या दिवशी तंबाखू, चुना किंवा पान खातेले दिसतील त्या दिवशी घरला. माझ्याकडं नाही, आयुष्यभर मी व्यसनमुक्तीचं कार्य करीत आलोय. म्हणून महाराष्ट्र शासनानं व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार राज्याचा दिला. मला काय सांगायचं आहे, ही पिढी घडली पाहिजे. शरीर उत्तमच अंगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय. आरोग्य धड नसेल तर ज्ञान कला विद्या मिळवता येत नाही. आरोग्य धड नसेल तर घराचं, गावाचं, देशाचं रक्षण करता येत नाही. आरोग्य धड नसेल तर धन दौलत करता येत नाही. स्वतःची गाडी झुकांड्या खाते तर घराचं, गावाचं, देशाचं रक्षण काय करणार? म्हणून हे महत्वाचं आहे बरं का. मग तो मावळा जर आजही डोळ्यासमोर आला तर आपल्याला स्फूर्ती मिळते. धर्मासाठी प्राण अर्पण करणारे राजे, पुढचा पराक्रम ऐकायचा आहे आपल्याला, आणि त्यानं सांगता करायचे. ज्यांच्यासाठी आपण इथं आलो त्यासाठी बसावर का. आमचं नाही कळलं तरी मध्ये कोणी उठू नका, महत्वाचा भाग आहे तो. ऐकत असताना राजांनी जिथं शक्ती अपुरी पडते तिथं युक्ती लढवली होती. संभाजी कावजी कोंडाळकर गडाच्या टोकावर आहेत. दगाबाजीचा तर प्रसंग दिसला तर तोफेचा इशारा देऊन मावळ्यांना सावध करायचं. खानाच्या फौजेला काय माहिती होतं? तोफेचा आवाज झाला की खान साहेबाची आणि शिवाजीची भेट झाली. पण राजांनी उलट केलं होतं. तोफेचा आवाज झाला की दगाबाजी असं समजून एकच कापाकापी सुरू करायची. पण आपण होऊन दगाबाजी नाही करायची. त्यानं केली तर राजे गडाच्या पायऱ्या उतरायला लागले. जात असताना कोण कोण होतं पाठीमाग? कोण कोण होता सांगितलंय आपल्याला? जीवा म्हाल्या आणि पुढं कोण? संभाजी कावजी. आता निघाले राजे. वकिलाला तर निरोप दिला होता की खानानं एकट्यानंच यायचंय, मी एकटाच जात आहे. गडाच्या पायऱ्या उतरत असताना राजाने पाहिलं आणि अचानक तबकले. खानानं येत असताना सय्यद बंडाला बरोबर आणलेला होता. वकिलाकडून निरोप दिला, खानाच्या बरोबर सय्यद बंडा तर येत असेल तर आम्ही भेटीला नामंजूर आहोत. खानापासून एक बाणाच्या द्रोहावरती म्हणजे 12 फुटावरती पाठीमाग सय्यद बंडाला उभा करा. आमच्या वकिलानं निरोप दिला, खान साहेब राजे आलेत पण घाबरायला लागलेत, सय्यद बंडाला मागे घालवा. 12 फुटावर उभा केला. पण 12 फुटावर उभा असणाऱ्या सय्यद बंडासाठी कोण निवडला? जीवा म्हाल्या. हा भाद्र असा होता, वराती समोर जर तो पट्टा खेळायला लागला तर 12 फुटावर समोर असणाऱ्या माणसाच्या नाकाला अर्धाच लिंबू उडवत होता. अति चपळ होता. राजाने आपल्या पाठीमाग जीवा म्हाल्याची निवड केलेली आहे. इकडे खानाची अवस्था काय झाली? त्या शामियानेमध्ये उतरताच बेधुंद झाला. सुवासिक अत्तर, पान सुपारी, नाना तऱ्हेचे अलंकार, चांदीची तबके भरून ठेवलेली पाहिली. शोभाकडे इतकं धन दौलं, इतक्या मोलाच्या वस्तू. ते बघत 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 त्या अत्तरामध्ये धुंद झालं. खानाला चढली देखभाल खानाला चढली देखभाल धुंदी बरळला. गेला देव हिंदूंचा धर्म त्यांचा संपला. किती मूर्ख हिंदू हे देव म्हणती दगडाला. दगडात देव तेव्हा खच्चित नव्हता राहिलेला. तो गेला होता तिथे सांगता ऐका तुम्हाला, आणि त्यांच्या ऋणांगामध्ये शिवाजीच्या पडला. तर तुकडे तुकडे खानाचे मूर्ती भवानी आणि विठोबा राजे विचार करून पाऊल टाकत होते.
आशीर्वाद, जिजामातेचा आशीर्वाद घेऊन आले होते. सावध होते, हुशारीनं पाऊल टाकत टाकत आले. राजाने त्या शामियान्यामध्ये प्रवेश करतात. प्रसंग बघा. शिवाजीनं पाहिलं खानाला, खानानं पाहिलं शिवाजीला. दिसत होते कसे माहिती आहे का? हातीला, हातीनं पाहिलं सिंहाला, शिवाजीला धरून मारणाला. दस्तकीचं बळ होत खानाला, उंदरासारखा चिरडून टाकतो म्हणे शिवबाला. शिवबा म्हणजे उंदीर वाटत होत, याला ताकदीची घालून होत. राजे विचार करून एक एक पाऊल टाकीत असताना खानाला वाटलं शिवाजी आपल्याला देतो वाटतं. आणि शिवाजी राजांना नकली बाणा दाखवण्यासाठी आपल्या जवळ असणारी समशेर उपसली आणि आपल्या वकिलाच्या हातात दिली. पण राजांनी तो खानाचा नकली बाणा ओळखला आणि आपल्या जवळ असणारी भवानी समशेर उपसलीने आपल्या वकिलाच्या हातात दिली. खानाला वाटला आता शिवबानी शस्त्र आलेला आहे, मी असा पकडीन, विजापूरच्या दरबारमध्ये हजर करीन. खानानं यांग पसरली आणि मानेनं इशारा करायला, आओ आओ शिवा आओ. पण राजे विचार करून पाऊल टाकत होते. एखादा काळ जबडा पसरून बसावा असा यांग पसरून शिवाजी राजांना तो त्या यांगेमध्ये पकडण्याच्या धोरणात होत. राजे विचार करीत आले आणि खानाला राजाने आलिंगन दिलं. तेव्हा राजांची मान खानाच्या छाती बरोबर येत होती. राजाने आलिंगन देतात खानानं कप्प्या भावनेनं काय केलं? डाव्या बगलेमध्ये राजांची मान दाबली. धरून मुंडकर राजाचं बगलं चिरडून आला, धरून मुंडकर राजाचं बगलं चिरडून आला आणि कट्याचा भार त्यांनी बरगडीत बघ केला. आवाज झाला. शिवराय तोच म्हणाला, अपशकून खानानेच केला. आता म्हणे करूया डावा डावा, फुलाचे राहते डावा, फुलाचे राहते. आता करूया म्हणे डावाची डावा, फुलाचे राहते डावा, फुलाचे राहते. क्षणातही विलंब चालत नव्हतं, पण राजे सावध होते. आपण चांगल्या भावनेनं आलिंगन देत असताना खानानं कपटी भावना दाखवली. आता तो राजांची मान डाव्या बगलेमध्ये दाबून काट्यार मारत होता, पण राजे हुशार होते, अगोदर सावध होते. तो ताकदीनं कट्यार मारत असताना लोखंडी चिलकत तुटून राजांना 2 इंच जखम झाली. एवढ्या ताकदीनं तो कट्यार मारित. राजे सावध होते. सावध झाले आणि डाव्या पंजामध्ये वाघ नक्या कधी उजव्या हातामध्ये आल्या कळल्याही नाही राजांना. आयाशीच खानाचा कोटरा समोर आलेला होता. हा वरून कट्यार मारत असताना, मान दाबत असताना दात खाऊन खानाचा फोडला. आतड्याचा गोळा त्यांनी पोटातून फोडला. बोलला खान अल्ला अल्ला बोलला, खान तोबा तोबा बोलला. पण्णा मागू धावला, महाराजांच्या शिरावर पट्टा त्याने उतरला. राजांची गर्दनाचा सैबंडा उडवणार एवढ्यामध्ये राजांच्या पाठीमागे 12 फुटावर उभा असणारा जीवा माल्या यानं 12 फुटावर उभी आणि सैबंडाचा वरच्यावरच हात कदम केला. आता सैबंडा राजे यांची इकडे धनपण चाललेल्या तर हे ताकदबाज होतं बरं का. आतड्याचा गोळा तसाच पोटामध्ये दाबला आणि ते पळायला लागले. परत जाऊन एका म्याण्यामध्ये बसलं. आता तो म्याना उचलायला 18 भुळे लागत होते. कसला असेल ते अजगर? एका हत्तीच्या ताकदीचं सामान्य असेल का? 18 भुयांनी म्याना उचलला आणि ते पळायला लागलेले आहेत. पण हे पाहिलं कोणी? पहिल्यांदा मावळ्यांना इशारा दिला दगाबाजी बघून. तोफांचे बार उडविले.
वंदिती पाय शिवाजी वंदिती पाय शिवाजी वंदिती पाय शिवाजी नाव होतात. दडून बसलेल्या मावळ्यांनी एकच हल्ला चढवला. खानाच्या फौजेला वाटलं कारण हातीजळ घोडदळ पायदळ हे त्या कोरीतून कपारीतून जंगलातून येत असताना कोणाचे हात मोडले, कोणाचे गुडघे फुटले, कोणाच्या तंगड्या मोडल्या, काही दगावली, काही हत्ती मेले, काही घोडी मेली, तरी शिवाला कोण कणत होत, कोण विवळत होत, कोण रडत होत. बाहेर पडून 4-4, 6-6 महिने झाले होते. अन्नाची खिदमत करत होती. घरची बायका मुलांची आठवण येत होती. पण खानानं दगाबाजी करताच या सगळ्यांना प्राण गमवावे लागले. हो, एकच हल्ला मावळ्यांनी केला, कापाकापी सुरू केली आणि खान पळून जाण्याला पाहिला कोणी. तोपेचा इशारा देऊन तो वीर थांबला नव्हता. संभाजी कावजी कोंडाळकर गड उतरून पायी खाली आला आणि भुयांचा पाय शिर उडवलं. तो शक्तिशाली होता, फौजेचा मानकरी होता, त्याचा धिकार नाही केला. प्रतापगडी भोवानी नावनी सत्वर जिजाबाई चरणी लीन जिजाबाई चरणी लीन झाला. मातोश्री पाणी दोघांचे नयनाला आरती, पाणी दोघांचे नयनाला आरती, पाणी दोघांचे नयनाला आरती. शागिराने साध तलवीला पूर्ण तरुण शाहिरी साधारा आद गायड शिवचरित्राला छत्रपतींच्या पराक्रमाला बंधुनी गुरु चरणाला बंधुनी रसिक जनाला शाहीर मधून कवनाला गिरहाजी गातो कवनाला गिरहाजी शाहीर मधून गातो कवनाला गिरहाजी गातो कवनाला गिरहाजी आम्ही तऱ्याचे वडगावला बंधुनी गुरु चरणाला शाहीर मधून हे ऐकलो राजा एखादा काळ जर चालून आला तर त्याच्या धोक्यामध्ये हात घालून दात मोडणाऱ्या म्हणजे मागून होते. आमचे राजे होऊन गेले. काळाच्या धोक्यात काढून हात मोडत दात दात जिवंत वीर लढले लढले नवल काय ते घडले घडले नवल काय ते घडले घडले नवल काय ते घडले. जिवंत असताना आमचे वीर लढले असतील, पण धडा वेगळं स्थिर झाल्यानंतर धड लढत होतं धड. असा मावळा तो मुलांनी बोलायचा. जिवंत असताना तुम्ही आम्ही लढू, आमचे मावळे लढले, पण धडा वेगळं शत्रूनं मुंडकं केलं तरी धड लढत होतं धड. कोण वीर असा? चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.